या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून। दीपाली, शिक्षण विभागाने हा सेल्फीचा निर्णय घेतलाय खरा, मात्र याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना काही अडचणी येऊ शकतात का? काय नेमक्या या अडचणी असतील, काय सांगाल? हेमाली, नक्कीच हा जो शासन निर्णय आहे तो वाचल्यावर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे की याने शिक्षणाची गुणवत्ता जी आहे ती वाढणार आहे का? आणि ज्या उद्देशाने सेल्फी काढण्याच्या सूचना शिक्षण विभाग देतोय तो उद्देश आहे की जी नियमित मुलं शाळेत येत आहेत ती नियमित मुलं शाळेत आणणं, पण त्याने हा उद्देश सफल होणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण विभागाकडे एवढी मोठी यंत्रणा आहे का? कारण दर सोमवारी जर प्रत्येक शिक्षकाने वर्गातील 10-10 मुलांचे सेल्फी सरळ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण विभागाला पाठवणं ठरवलं आणि हे जरी शक्य झालं तरी लाखो जे फोटो शिक्षण विभागाकडे जमा होणार आहेत त्याची स्क्रुटिनी कोण करणार आहे? जी मुलांची नावं आहेत आणि त्यांचे जे फोटो आहेत ते व्यवस्थित मॅच होत आहेत का? मुलांचा आधार क्रमांक यासाठी शिक्षण विभागाने मागितलेला आहे तो मॅच होणार आहे का? यासाठी जी यंत्रणा आहे ती शिक्षण विभागाकडे आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि त्यानंतर शिक्षकांनी जर सेल्फी काढायचे असतील आणि हा जर उपाय असेल तर मग त्यांनी शिकवायचं कधी? हा शिक्षकांना पडणारा स्वाभाविक प्रश्न आहे। या आधी शिक्षकांसमोर जी शैक्षणिक कामं नाही आहेत त्या व्यतिरिक्त शिक्षकांवर जो लोड असतो तो प्रचंड आहे, त्यात तुम्ही भर टाकताय सरळ प्रणालीत त्यांना डेटा अपलोड करायचा आहे, त्यांना शाळा बाह्य कामं करायची आहेत, तुम्ही त्यांना सांगताय की जी शाळेत मुलं येत नाही तुम्ही त्यांना मुख्य प्रवाहात आणा, तुम्ही त्यांना शाळेत आणून बसवा, त्यांचा दाखला करून घ्या, तर ते जर स्थलांतरित होत असतील तर ज्या शाळेत त्यांना स्थलांतरित व्हायचं ज्या ठिकाणी ते होत आहेत तिथेही त्यांचं ऍडमिशन करून घ्या। म्हणजे शिक्षकांना तुम्ही जर ही सगळी कामं सांगणार असाल तर शिक्षकांनी शिकवायचं कधी? हा शिक्षकांना स्वाभाविक पडणारा प्रश्न आहे। आणि या सगळ्यातून त्यांचं जे मनोबल आहे ते वाढत नाहीये तर कुठेतरी ते कमी होत आहे आणि त्यांच्यामध्ये एक फ्रस्ट्रेशन आपल्याला त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आपल्याला आल्या त्यावरून पाहायला मिळतंय की हे सगळं शिक्षकांनी करणं खरंच अपेक्षित आहे का आणि यातून शिक्षणाची गुणवत्ता वाढणार आहे का? त्यामुळे या निर्णयाचा पुन्हा विचार व्हायला हवा असं मत सगळीकडून व्यक्त होतंय। धन्यवाद दीपाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।